प्रगती ॲग्रो सेंद्रिय शेती ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये आपले स्वागत आहे. सध्या आपण विजय चव्हाण यांच्या ऊस प्लॉटवर असून त्यांनी आपल्या वृंदावन भट्टी स्पेशल 3.5 एकर ऊस पैकी 3 एकर ऊसाला वृंदावन भट्टी स्पेशल खत वापरलं आहे. लागण उगवून आल्यानंतर त्यानं आपल्या खताचा डोस ह्या ऊसाला वापरला आहे. तरी बाबा त्याचं काय माहिती आहे, त्याला आलेला अनुभव, त्याचा रिझल्ट तो आपल्या ह्याच्यात सांगणार. ऊस आपण लावून एक 1.5 महिना होत आलाय आणि उगवताना आपण खत टाकलाय एकरी 10 बॅगा आणि ऊसाला वाढ चांगली आहे आणि ऊस फुटवा बी चांगला आहे ऊसाचा आणि कलरही चांगला आहे, काळोखी बी चांगली आहे. ऊस लागणीची तारीख किती आहे? 5 डिसेंबर. 5 डिसेंबर आहे. 5 डिसेंबर. ऊसला उगवताना किती स्टेज कशी होता ऊस? ऊस उगवा लागला तो नुसता डोळं. ऊस आता खत टाकून किती दिवस झाले सध्या? 1.5 महिना होत आला. 1.5 महिना. तरी आपण बघू शकतो ऊसाला आलेलं फुटवं, त्याचा कलर, सध्या कोणताही रासायनिक डोस दिला नाही. तरी सर्व ऊस शेतकऱ्यांना एवढंच सांगणं आहे की बाबा रासायनिक खताच्या वाढत्या किमतीला बगल देऊन तुम्ही वृंदावन भट्टी स्पेशलचा 2च डोस करायचे आहेत. एक लागणीला आणि बांधणीला किंवा ऊस तुटल्यावर खोडव्याला असा 10 बॅगाचा मायक्रोन्यूट्रन सल्फर आणि आपण गरजेनुसार युरिया देतो. तरी याचा आवर्जून वापर करून आता तुम्ही करा आणि आपल्या उत्पन्नामध्ये वाढ करा. सध्या आपण बघतोय हा ऊसाची 2.5-3 फूट उंची आहे. 2.5 महिन्याचा ऊस आहे आणि 2.5 महिन्याचा ऊस असून आपण अजून 1 महिन्याभरात त्या ऊसाची बांधणी करावं लागेल. अशा पद्धतीची वाढ जोरात असून आपण जरूर सर्व शेतकऱ्यांनी ह्या वृंदावन भट्टी खताचा वापर करावा आणि आपल्या उत्पन्नामध्ये वाढ करावी अशी मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो. तुम्ही बघू शकता पूर्ण हा 3 एकराचा प्लॉट असून अगदी एक लेवल, एक कट्टा सगळीकडे एकसारखी उगवण, एकसारखी फुटवण आणि एकसारखी वाढ जोरात असून अगदी याचा रिझल्ट जबरदस्त आलेला असून गावखात घातल्यानंतर सुद्धा कसा रिझल्ट येतो तशा पद्धतीत ऊसाचा प्लॉट बसला आहे. तरी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण जरूर सेंद्रिय शेती आणि ऑर्गॅनिक कार्बन असणारं आमचं वृंदावन भट्टीचं खत, ज्यामध्ये मायक्रोन्यूट्रन, अन्नद्रव्ये, NPK सर्व घटकासह भट्टी लावून तयार केलेलं खत आहे. हे पूर्ण पिकाला उपयुक्त आणि 100% उपलब्ध स्वरूपातलं असून जरूर शेतकऱ्यांनी याचा वापर करावा, कारण हे पाण्याला ताण सहन करणारं, शेवटपर्यंत काळोखी टिकवणारं आणि उत्पन्नामध्ये 30% वाढ करणारं खत कंपनीनं बनवलेलं आहे. अशा आपण बऱ्याच शेतकऱ्यांना हे खत देऊन त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्यासाठी किंवा त्यांचे उत्पन्न कसं जास्तीत जास्त वाढवता येईल यासाठी आपण प्रगती ॲग्रोच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो. तरी सर्व शेतकऱ्यांनी याचा जरूर वापर करावा. धन्यवाद.